शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. मैं नहीं मेरे ही पीछे है हसीनों के मेले, मैं नहीं मेरे ही पीछे है हसीनों के मेले, है किसी के गाल गुलाबी है किसी की चाल शराबी, लेकिन हम तो अच्छे ही है अकेले. कसब्यात 43 मतं मिळाली होती. बारामती 118 आतापर्यंत पडली आहेत, म्हणजे प्रगती होतीये. दादांवरती माझं प्रेम होतं आणि दादांचं माझ्यावरती प्रेम होतं, त्यामुळे प्रचार नाही केला. 2029ची जी काही निवडणूक असेल तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवताना माझी भूमिका सिंहाचा वाटा असेल. ज्या दिवशी माझा त्या ठिकाणी शपथविधी होईल ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, कधी झोपताना बघितलं की उठलं? आय एम द अँड आय वॉज द इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉलिटिक्स बिलॉंगिंग टू द सातारा डिस्ट्रिक्ट अँड ऑल्सो टू द महाराष्ट्र. पुन्हा एकदा सांगतो, आज 4:55 चालू सोमवार. घड्याळ 4 तारखेला दादांचं घड्याळ आहे का? नाही, माझं घड्याळ आहे. असे पडल्यानंतर 12 वेळा इगो हट होत नाही का? नाही, वाहून घेतलंय ना, वसा घेतलाय. हा वसा पडण्याचा. पडण्याचा आहे, लढण्याचा. अरे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तब्बल 118 मतं मिळालेले उमेदवार अभिजित बिचुकले सध्या आपल्या सोबत आहेत. तुमचं पहिले तर खूप खूप शुभेच्छा. कसब्यात तुम्हाला 47 मतं मिळाली होती आणि आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्हाला 118 आतापर्यंत पडली आहेत, म्हणजे प्रगती होतीये. प्रगती झालीच पाहिजे. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा संपूर्ण जो लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार आहे तो मी माझ्याजवळ घेणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2029ची जी काही निवडणूक असेल तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवताना माझी भूमिका सिंहाचा वाटा असेल. या ठिकाणी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, आमचे मित्र मिकीभाईंच्या माध्यमातून ग्वाही देतो, कारण मी अजूनही लोकांना जागृत करतो आहे. जसं पुणे शहरामध्ये त्यावेळेला महात्माजी फुले आणि सावित्रीमाईनं स्वतःचा वाडा दिला आणि तिच्या अंगावरती शेण टाकलं गेलं, तर माझी मतं मला कमी पडायचं कारण तेच आहे की लोक जागृत नाहीत झाली. पुन्हा एकदा वेगळ्या पारतंत्र्यामध्ये आहेत. कुणाचे चमचे, कुणाचे कुत्रे, हे झाकून, ह्याचं बघ झाकून त्याचं बघ वाकून, असं प्रकरणं जे चाललेलं आहेत. त्यामुळं माझ्या महाराष्ट्राची अस्मिता ही 100% धोक्यात आहे. आणि महाराष्ट्र धर्मासाठी माझ्या पद्धतीनं जो काही राजधर्म मला खेळता येईल तो वापरून मी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं माझी वाटचाल पुढे ठेवतो आहे. आणि लोकांना मतदानाचं महत्त्व आणि लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्याचा कार्यक्रम मी माझ्या हाती घेतलेला आहे. तुम्ही म्हणताय जागरूक करायचं, मात्र तुम्ही प्रचाराला बी बाहेर आला नाही हो. प्रचाराला एकदा सुद्धा बारामतीत गेला नाही तुम्ही. ते तुम्हालाही माहिती होतं आणि तुम्हीसुद्धा मला फोन केल्यानंतर मी सांगितलं होतं की अर्ज भरणं हे माझं ह्यावेळेला कर्तव्य आहे. परंतु दादांना एका वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली म्हणून मी बारामतीमध्ये प्रचार केला नव्हता. प्रत्येक चॅनलला ही गोष्ट मी बोललो होतो. मी आत्ता ती फक्त अधोरेखित करतो. म्हणजे प्रचार केला असता तर किती पडले असते मतं? मग नाही होतं, आणखीन वाढली असती. पण तिथं त्या ठिकाणी दादांची सहानुभूती, पवार साहेबांचं मतदान तिकडं गेलं आणि तात्पुरते का होईना ते पवार फॅमिली एकत्र आली होती. मतदानाच्या दिवशी तुमच्या माध्यमातून मला कळलं की सकाळी जय पवारनं काहीतरी बोलल्यानंतर रोहित पवारांचं स्टेटमेंट आलं होतं की आता सहानुभूती आहे म्हणून आमचा जो कोणी उमेदवार तो आम्ही दिला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे. तर त्यावेळेला मी तिथल्या लोकांना एक सूचना करू शकेन की पवार विरुद्ध पवार असं जर पवार कुटुंबांचं त्या ठिकाणी जर काय म्हणतात की प्राबल्य तुम्हाला ठेवायचं असेल, त्यापेक्षा तिथं आधीपासून काम करणारे आमचे मित्र गोपीचंद पडळकरांना निवडून द्या त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीला, कारण मी माझ्या साताऱ्यामध्येच लढणार आहे पुढची निवडणूक. म्हणजे बारामतीला तुम्ही घाबरले नाही, माझा जो जॉनर आहे तो मी आणि शिवेंद्रराजे भोसले अशी निवडणूक आमची परंपरावाद आहे. गेली 20 वर्ष त्याच निवडणुका झाल्या. दादांची मी मध्यंतरी का केलं, 29ची निवडणूक परत लढणार ठाम आहे. सातारा ते ठामच आहे. म्हणून तर मी म्हणतोय तर किती मतं पडतील? ऐका ना, तुम्ही कसब्यात तुम्ही लढले 2024ला पोटनिवडणूक, ऐका ना, 47 मतं पडली. बोलतो ना तुम्हाला, 25, 26, 27 3 वर्षात प्रगती झाली 71 मतांची. 118 मतं आहेत आता तुम्हाला. मला एक गोष्ट बोलायची आहे की मिकी ज्या पद्धतीने इकडे पत्रकारिता करतोय, तर कसब्यामध्ये नोटांचा पाऊस पडला होता की नाही?
सांगा. मी असं हे आरोप आहे तुमच्याकडे कुठं पुरावे आहेत? पोलिसांना इलेक्शन कमिशनला का नाही दिले तुम्ही पुरावे म्हणून? तुम्ही दाखवले. मी तेच म्हणतोय तुमच्याकडे होते तर तुम्ही इलेक्शन का ऐका ना, रवी दंगेकर आमचे दुसरे बंधू आहेत. राजकारणात सगळेच बंधू आहेत माझे, वादच नाही. मी आजा शत्रू आहे, माझा शत्रू नाही कुणी. पण रवी दंगेकरांनी तुम्ही अनेकांना चॅलेंज बी करता ना मग त्यांच्या विरोधात. चॅलेंज केलं पाहिजे ना, कारण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. ज्या दिवशी माझा त्या ठिकाणी शपथविधी होईल ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, त्या दिवशी तुमचं स्वप्न आहे काम अँड क्लेवर ऑन दॅट डे पर्टिक्युलर वेन आय विल बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे स्वप्न आहे का तुम्ही कधी झोपताना बघितलं की उठलं? उगवत्या डोळ्यांनी बघितलंय, म्हणून तर नोकरी सोडली, म्हणून तर निवडणुका लढतोय, म्हणून तर स्वतःच्या खिशातले पैसे घालतोय. तेच मी म्हटलं की किती पैसे खर्चले असे तुम्ही आतापर्यंत? रुपये गेले की डिपॉझिटला नाही ते सांगू. कुठून येतात हे पैसे सगळे तुमच्याकडे? मी काय दरोडे घालतो का? दरोडेखोरांना विचार. नाही विचारतोय मी, कुठून येतात? आता तुम्ही म्हणता काम नाही करत, काय नाही करत, नोकरी सोडली. काम करत नाही म्हणजे मी माझी कामं करतो ना ॲज अ सेलिब्रिटी म्हणून. मी एका लग्नात जायला मी पैसेच घेतो, मी काय फुकट जात नाही कुठं. कसनत हो का नाही? आता माझ्याकडे जे 10 लोक माझ्या जवळची लग्नपत्रिका देतात तिथं मी हक्कानं जातो, पण जे पुढचे 20 लोक मला पत्रिका देतात ना, त्यावेळेला ते मला ॲज अ गेस्टच बोलवतात. आणि पोटापुरतं मी तेवढंच करतो, कारण मला तर काय हरामचं कुणाचं आवडत नाही. जर हरामचं घ्यायचं असतं का लोक तुम्हाला मतदान देत नाही असं तुम्हाला वाटतं? काय सज्जन आहे ना मी. हराम सगळे बसलेत ना वरती, कुणाच्या बेडरूममध्ये कोण होतं बघा ना तुम्ही. आता तो आमदार कुठला सापडला, तो बुवा कुठला सापडला, त्या बुवाचे पाय धुणारी बाईसुद्धा, छत्री घेऊन फिरणारी बाईसुद्धा अजून जेलमध्ये गेली का? आणि तुम्ही प्रश्न मला करताय. हरामखोर लोकांना जाऊन तुम्ही हे प्रश्न विचारा. पण तुम्ही आता बारामतीत कुठं कमी पडलं ते सांगा, काय चुकलं तुमचं? त्यांना श्रद्धांजली देणार होता, प्रचारच नाही केला तर कोण येणार तुमच्या घरी? काय मग तुम्ही माघार का नाही घेतलं? श्रद्धांजली म्हणून तुम्ही माघार घेतली असती. हा, तो शिक्का नको आहे मला माघारीचा. माघार घेणं म्हणजे काय होतं की तुम्ही कुठेतरी तडजोड केली असं होतं. तुम्ही म्हणताय श्रद्धांजली दिली दादांना, दादांबद्दल तुमचं प्रेम होतं ना. विषय आहे का, एक लक्षात ठेवा, माणूस म्हणून व्यक्तिगत पातळीला अजित पवार आणि अभिजित बिचुकले यांचं एक पत्र जर तुम्हाला मी दाखवलं तर तुम्ही तोंडात बोट घालाल. आम्ही दोघं बोलायचो, गप्पा मारायचो, आणि अजितदादांनी मला एक नाव पाडलं होतं सातारमध्ये 2001ला. ते पालकमंत्री होते. त्याच्यानंतर तिथल्या एका बलाढ्य नेत्याबरोबर त्यांचं फार मोठं भांडण झालं होतं. बलाढ्य नेता म्हणजे माझा मोठा भाऊ छत्रपती उदयनराजे भोसले, आणि त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण एकत्रच होतो. त्या गोष्टी नको बोलायला आत्ता, वेळ पडेल तर तेही मी माझ्या चरित्रामध्ये लिहीन की त्यांची भांडणं कशामुळे होती, का होती, ते मी काय लपवून ठेवणार नाही. कारण आय एम द अँड आय वॉज द इंटिग्रल पार्ट ऑफ द पॉलिटिक्स बिलॉंगिंग टू द सातारा डिस्ट्रिक्ट अँड ऑल्सो टू द महाराष्ट्र. त्यामुळं सगळ्यांची अंडी पिल्ली माझ्याकडे आहेत. त्यामुळं माझं दादानी कधीही वाईट केलं नव्हतं, माझं भलंही नाही केलं, पण त्या ठिकाणी दादांवरती माझं प्रेम होतं आणि दादांचं माझ्यावरती प्रेम होतं, त्यामुळं प्रचार नाही केला. आणि एक लक्षात ठेवा की बहुजनवादी एक नेता आत्ता आपण हरवलं, बहुजनवादी बस. त्यामुळं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला आता दुसऱ्यांदा कुणी जर वरती नेण्यासाठी आता जसं हे बोलताय, लोकांना तुम्ही जाऊन भेटले असते, प्रचार केला असते, तर लोकांमध्ये जागरूकता आली असती ना. तुम्ही म्हणताय पैसे हे ते इतर गोष्टी, तर हे घेतले नसते लोकांनी. आता येणाऱ्या काळामध्ये करू ना दादांना तेवढी आपली श्रद्धांजली. कारण हेच मी बोललो, दादानी माझं कधी वाईट केलं नव्हतं, मी त्यांचं वाईट केलं नव्हतं, आम्ही न्यूट्रल होतो. आणि ते मला कविराज म्हणायचे. हे तुम्ही सातारमधले जे पदाधिकारी आहेत मोठमोठे राष्ट्रवादीचे, आता ते विभक्त झालेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. मी भेटलो की कविराज आलेत, कविराज. कुठली कविता केली त्यांच्यावर, दादांवर तुम्ही? दादांवरती कविता नव्हती केली, पण माझी बरीचशी गाणी मी जी केली होती. कुठली गाणी? अल्बम येते ते, आता पाहिजे का? काय दादांना आवडायचं ना तू? नाही पाहिजेत का शब्द ते गाण्याचे? सांगा की कुठलं कविता आहे, गाणं आहे, काय? मैं नहीं मेरे ही पीछे है हसीनों के मेले, मैं नहीं मेरे ही पीछे है हसीनों के मेले, है किसी के गाल गुलाबी, है किसी की चाल शराबी, लेकिन हम तो अच्छे ही है अकेले. असं तुम्ही प्रचार केला असता तर काहीतरी मत ह्याच्यापेक्षा जास्त मिळाली असती. हो, पण ती एक गोष्ट वेगळी होती, ही गोष्ट वेगळी आहे. कलाकार म्हणून एक वेगळ्या विशिष्ट उंचीवर मी आहे. राजकीय नेता म्हणून सुद्धा मी माझे स्वतःचे पैसे खर्च करून माझ्या संपूर्ण समाज बांधवांना आजपर्यंत मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी कधी कुठल्या विशिष्ट जातीबद्दल बोललो नाही. मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्र धर्माला,
महाराष्ट्र देशाच्या धर्माला जाण. तुम्ही सगळं भारी करता, सगळं उत्तम आहे तुमचं, मग लोक तुमच्या पाठीशी का उभं राहत नाही? तुम्हाला का नाही? अहो, आम्ही नाही, तुम्ही लोकांमध्ये आता तुम्ही आतापर्यंत किती निवडणुका लढलात तुम्ही सांगा बरं? 12च्या वर 12च्या वर. मग 12चे आतापर्यंत किती 1000 मतं मिळाली का सगळे धरून 12चे 12? नाही आता तरी आकडा 12च्या वरती दिसतोय. आणि तो आपला एक चित्रपट होता आठवलं मला म्हणून सांगतोय मी की एक कुठला तरी चित्रपट होता आणि त्यात राजकारणात तिकीट वाटपावरनं तो गाडीत कोणतरी अभिनेता असतो आणि तो म्हणतो की ती बाई निरीक्षक असते, तर म्हणतो बाई इथली माणसं लय 12चे आहेत. तर ती बाईसुद्धा त्या पिक्चरमध्ये म्हटलेली आहे मी बी 12चे. त्यामुळं 12चं येणाऱ्या काळामध्ये कोण आहे हे दाखवून महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करायचं स्वप्न आहे माझं. आणि इन्शाअल्लाह आय विल बी द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र बाय द ब्लेसिंग ऑफ माय शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. मदर अँड ऑल द फॅन्स इन्क्लुडिंग यू. बर, मी मला विचारतो म्हणजे आता पुढचं तुम्ही म्हणताय की 2029 परत निवडणूक लढायची आहे, त्याच्यासाठी काय तयारी करताय का? किती काय अपेक्षा आहे, काय होईल? आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण होईल का? माझं स्वप्न आमदार नाहीच आहे मुळी. आता मी किंग होण्यासाठी लढतोय. कुठले किंग? हेच की आमदार म्हणजे किंग ना. आमदार होईल का तुम्ही? आमदार नाही, किंग मेकर होणार आहे मीच. पुन्हा एकदा सांगतो, आज 4:55 चालू आहे? सोमवार. घड्याळ 4 तारखेला दादांचं घड्याळ आहे का? नाही, माझं घड्याळ आहे. माझ्या कष्टानं घेतलंय मी, आलं का लक्षामध्ये? कारण ते घड्याळ भविष्यात बंद पडेल त्यांचं. पण अभिजित बिचुकलेंचं नवीन चिन्ह जे असेल ते चालू राहील. पक्षाचं नाव आहे अखिल बहुजन समाज सेना ABSS. म्हणजे विश्वास आहे तुम्ही पुढं आमदार होऊन पुढं राज्याचं नेतृत्व करणार? 100%. आता एक्सक्यूज नाही. आणि त्याच्यात अडचण जी आहे की माझी जनता, माझे मतदार हे जागृत झाले पाहिजेत. लोकशाही आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं महत्त्व ह्या लोकांनी अधोरेखित केलं पाहिजे. ह्याच्याशिवाय यात सुद्धा तुम्हाला लोक इथं ऐकायला आली आहेत, जमली आहेत, पण मतदान करत नाही हो. मग हे ह्यांनी जागृत व्हायचं हो. मी काय करू आता? काय मी तुम्ही करायचं कपडे काढून फिरू का मी? नाही का? म्हणजे बिग बॉसमध्ये मी कपडे काढली होती आणि देवलीनाचं माझं भांडण झालं. त्यावेळेला तो सलमानला राग आला की त्याचा एक मोनोग्राम होता की तो शर्टलेस होतो आणि मी त्याच्या शोमध्ये शर्टलेस झालो. अभिजित बिचुकले. हां, मग सलमानची त्या ठिकाणी इगो हर झाला त्यासोबत इगो जरा. आणि म्हणून मग तो माझ्यावरती भडकला. देवलीनाला मी शिविका दिली म्हणून. तर त्या आता तुमचं असे पडल्यानंतर 12 वेळा इगो हट होत नाही का? नाही, वाहून घेतलंय ना, वसा घेतलाय. हा वसा पडण्याचा पडण्याचा आहे, लढण्याचा. अरे. तर शुभेच्छा. ऐका ना, शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या 29च्या निवडणुकीची देखील ते तयारी करतायत साताऱ्यातून. ते स्वप्न पाहतात राज्याचं मुख्यमंत्री होण्याचं आणि राज्यात जी जनता आहे त्यांना कुठेतरी जागरूक करण्याचा ते प्रयत्न करतायत. प्रचाराला पुन्हा येतील असं ते म्हणतायत. आता तरी त्यांना तब्बल 118 मतं बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पडली आहेत. त्यामुळं प्रगती तर नक्की होतीये. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी विकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.